अकॅडमीवरती आणि मी अजय पाटील तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज अलंकार या चॅप्टरवरती जवळपास 50 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर माझा उद्देश असतो मित्रांनो की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कसे होतील आणि त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती कशी देता येईल, हा माझा उद्देश असतो. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस हे चॅनल बघता त्यावेळेस तुम्ही शेवटी जातात एक कमेंट लिहा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर आपल्या प्ले स्टोअरला जाऊन अनमोल एज्यू अकॅडमी डाउनलोड करा आणि तुम्हाला यामध्ये भरपूर साऱ्या PDFs ज्या मोफत मिळणार आहेत. ठीक आहे, चला तर यामध्ये जे आहे मित्रांनो, आता कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू. भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना काय म्हणतात? बघा, आपला टॉपिकचं नाव आणि आन्सर जे आता यामध्ये सेम आहे. म्हणजे काय, भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतो आपण? अलंकार असं म्हणतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत? मराठी भाषेच्या मुख्य अलंकाराचे बघा, मुख्य प्रकार विचारला हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी मुलांना गोंधळून टाकतोय. तर यामध्ये जे आहे 2 आहे. 2 कोणते? शब्दालंकार आणि अर्थालंकार. ठीक आहे, अर्थालंकाराचे प्रकार आणि शब्दालंकाराचे प्रकार तुम्ही ते बघून घ्यायचे किंवा मग माझ्या लेक्चरला तुम्ही पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला मी याबद्दल मी पूर्ण अलंकाराची माहिती देणारच आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. तू तिकडे झाल्या कत कान्हा सांजा. बघा, अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या नाद माधुर्याला कोणता अलंकार असं म्हणतो? बघा, काय निर्माण व्हायला पाहिजे? काय निर्माण व्हायला पाहिजे? नाद म्हणजे आवाज किंवा साऊंड निर्माण व्हायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? शब्द अलंकार असं म्हणतो. ठीक आहे, चला. वाक्यातील केवळ अर्थाच्या चमत्कृतीमुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्याला डॅश असं म्हणतात. काय म्हटलेलं आहे? अर्थ अलंकार. नेक्स्ट. हा आंबा जणू साखरच आहे ना. हा आंबा जणू साखरच. 5 नंबरचं बघा, 5 नंबरचं उत्तर आहे आपलं 3. उत्प्रेक्षा अलंकार. जणू, वाटे, गमे, भासे असे शब्द आले की आपण काय म्हणायचं? उत्प्रेक्षा अलंकार. चला नेक्स्ट क्वेश्चन. उत्प्रेक्षा अलंकारात खालीलपैकी कोणत्या साम्यवाचक शब्दांचा वापर केला जातो? बघा, मागच्या क्वेश्चनमध्ये म्हणजे 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला इथं उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण भेटेल. बघा, यामध्ये 6 नंबरचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे बघा 2. जणू वाटे गमे भासे है ना. जणू वाटे गमे भासे. आत्ता जस्ट मी सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीने. चला क्वेश्चन नंबर 7. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. 7 नंबरचा प्रश्न मित्रांनो, यामध्ये आहे यमक अलंकार. पडो, घडो म्हणजे काय? आवाज, साऊंड निर्माण झाला पाहिजे, रिदम निर्माण झाला पाहिजे, रायमिंग्स वर्ड्स आले पाहिजे. चला नेक्स्ट. 8 नंबरला एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो? मित्रांनो, तुम्ही इथं सांगू शकता. जर तुम्ही मागचे शब्द किंवा मागचे लेक्चर किंवा मागचे प्रश्न जर तुम्ही बघितले असेल तर इथे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आहे डायरेक्ट तुम्ही इथं देऊ शकता. याचं उत्तर आहे मित्रांनो 3 नंबरचं अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालं म्हटलेलं आहे. आता तुम्ही असं म्हणाल की म्हणा घडो, पडो यामध्ये पण अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला अनुप्रास अलंकाराबद्दल जर एक्स्ट्रा माहिती जर सांगत झालं तर मी तुम्हाला इथं असं म्हणेल, वाक्याच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या सुरुवातीला म्हणजे प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला तुम्हाला कसं आलं पाहिजे? सेम अक्षर किंवा काय म्हणता येईल त्याला वर्ण रिपीट व्हायला पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? अनुप्रास अलंकार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा 8 नंबर. गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तुषार गगन भरुणी सावलीने आले. या पंक्तीतील अलंकार सांगा. 9 नंबरचं म्हटलेलं आहे, याचं 2 नंबरचं आहे. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं? गडद बघा, ग नंतर ग 2 वेळेस रिपीट झालेला आहे. त्यानंतर निळे बघा, निळे है ना. अशा प्रकारे म्हणजे मी तुम्हाला जस्ट सांगितलं आणि त्यावरच लगेच पुढे प्रश्न आलेला आहे. चलो नेक्स्ट. 10 नंबरचा प्रश्न. जेव्हा एकाच वाक्यात किंवा शब्दात 2 अर्थ दडलेले असतात तेव्हा कोणता अलंकार होतो? 10 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपा आहे मित्रांनो. श्लेष अलंकार. श्लेष अलंकारामध्ये पण अर्थश्लेष आणि शब्दश्लेष असे 2 प्रकार पडतात. चला पुढे घेऊ. मित्रांच्या उदयाने. बघा, इथं उदय झालेलं आहे. थोडंसं आपण ChatGPTहून घेतल्यामुळे थोडंसं याच्यामध्ये थोडंसं काही शब्दांना प्रॉब्लेम होऊन जातो. बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही म्हणजे या वाक्यातील मित्र या शब्दाचे 2 अर्थ कोणते? बघा, आपण बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मित्र म्हणजे काय, याचे 2 अर्थ होतात. बघा, एक सांगितलं सूर्य आणि एक सांगितलेलं आहे मित्र है ना, किंवा मग सखा म्हणू शकतो आपण त्याला. 11 नंबरचं क्वेश्चन आपलं आन्सर आहे 1. 12 नंबरला श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी
न आणि पुढे दिलेलं आहे पण आणि पुढे म्हणलेलं आहे वरी. म्हणजे बघा बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एका शब्दाचे दोन अर्थ निघतात, एका शब्दाचे दोन अर्थ म्हणजे शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. तर बघा इथे मग कोणता अलंकार तुम्हाला सांगायचा आहे, 12 नंबरचा क्वेश्चन आहे आपला शब्दश्लेष अलंकार. ज्या वस्तूची तुलना करायची असते त्याला व्याकरणामध्ये डायटस असं म्हणतात. काय म्हणतात बघा 13 नंबरला 2 उपमेय, बरोबर. नेक्स्ट, ज्या प्रसिद्ध वस्तूची तुलना करायची असते त्याला काय म्हणतात बघा, ज्या प्रसिद्ध वस्तूची तुलना करायची असते त्याला काय म्हणतात, 14 नंबरचा आन्सर आहे 2 उपमान. सावळा रंग सावळा ग रामचंद्र रत्नाचा पाळणा, या वाक्यात रामचंद्र हे काय म्हटलेलं आहे, रामचंद्र. 15 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 1 उपमेय. मुंबईचे घरे महाबळेश्वराच्या विहिरींसारखी आहे, खोल आहेत. बघा इथं मुद्दामून थोडंसं वाक्य फिरवलेलं आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये हे वाक्य फेमस आहे बघा, मुंबईचे घरे काय कोंबड्यांच्या खुराड्याप्रमाणे असं दिलेलं आहे बघा. म्हणजे इथं 16 नंबरच्या प्रश्नामध्ये सरळ सरळ काय म्हटलेलं आहे की कोणाची तरी तुलना इथे, कोणाला तरी तुलना दिलेली, कोणाला तरी नाव दिलेलं आहे ना, कोणाला तरी उपमा दिलेली आहे. म्हणजे याचं उत्तर आहे आपलं उपमा अलंकार. ठीक आहे, तर म्हणजे 1 नंबरचं. 17 नंबरचं मित्रांनो, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता दाखवली जाते, म्हणजेच ती कोणत्याही प्रकारचे काय म्हटले आणि भिन्न नाहीत असे दर्शवले जाते, तेव्हा त्यास काय असं म्हणतात. काय म्हणतात बघा मित्रांनो, यामध्ये 3 आहे रूपक अलंकार आहे ना, रूपक अलंकार. 18 नंबरचं मित्रांनो, लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे या वाक्यातील किंवा या ओळीमधील अलंकार ओळखा. तर 18 नंबरचं उदाहरण मित्रांनो सगळ्यात फेमस आहे दृष्टांत अलंकार. डोळे लावून या वेळेस या अलंकार तुम्ही म्हणजे पाठच करून ठेवा मी असं म्हणेल, कारण की दृष्टांत अलंकारासाठी लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे हे उदाहरण जवळपास मी म्हणेल 20 ते 30 वेळेस प्रश्नामध्ये विचारलेलं, वेगवेगळ्या एक्झाममध्ये हे विचारलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. एखादी गोष्ट सांगून झाल्यावर तिच्या पुष्ट्यर्थ है ना, एखादा प्रसिद्ध दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिले जाते, तेव्हा त्यास कोणता अलंकार असं म्हणतात बघा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादं काय म्हणता येईल, एखाद्या उदाहरणाची पुष्टी करायची, त्याला एखादं सपोर्ट करायचं आहे आणि त्यावेळेस जो अलंकार वापरला जातो तो म्हणजे दृष्टांत अलंकार. जे आपण आता वरती सांगितलं ना, आपण जसं म्हणतो बघा यामध्ये देवळात गेल्याशिवाय काय देव दिसत नाही है ना, अलंकार नाही, देव दिसत नाही. तर अशा प्रकारचं असतं मित्रांनो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. काव्य गाता गाता गळा दाटून आला, या वाक्यातील गाता 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 हा कोणता अलंकार किंवा शब्द अलंकार दडला आहे. 20 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 4 नंबर, म्हणजे यापैकी कोणताही नाही. म्हणजे बघा असं कुठेच नाही गाता गाता है ना. चलो नेक्स्ट. जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. म्हणजे 21 नंबरचं क्वेश्चनचं आहे व्यतिरेक अलंकार. म्हणजे अति केलेलं असतं बघा यामध्ये आहे ना, जसं की ती रडली समुद्राच्या समुद्र, अशा प्रकारचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे ती किती जरी रडली तरी समुद्रापेक्षा जास्त तिचं पाणी म्हणजे की डोळ्यातून येणारे पाणी शक्यच नाही आहे ना, इतकं पाणी शक्य नाही समुद्रा इतकं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. अमृताहनी गोड नाम तुझे देवा, या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. म्हणजे बघा आत्ताच जस्ट आपण बोललो आहे, तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. 22 नंबरचं 3 व्यतिरेक अलंकार, म्हणजे अति केलेलं असतं अति. चला, या दानासे या दानाहून अन्य नसे उपमा, यात कोणता अलंकार आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे अनन्वय अलंकार. म्हणजे आईसारखी आईच आहे ना, आईपेक्षा दुसरं कोणीही नाही, म्हणजे अनन्वय, ज्याची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही अशा प्रकारचं असतं, म्हणजे अनन्वय असतं. 2 नंबरला 23 नंबरचं 2 उत्तर आहे अनन्वय. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणून उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते, तेव्हा डायटस अलंकार होतो. सांगा बरं मित्रांनो तुम्ही आता. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तर हमखास द्यायलाच पाहिजे, अनन्वय अलंकार. चलो 24 नंबरचं एक उत्तर आहे अनन्वय अलंकार. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा, बरोबर. 25 नंबरचा उत्तर तुम्ही सांगू शकता 2 नंबरचं अनन्वय अलंकार. आपण होती या शब्दाचा योग्य अर्थ खालीलप्रमाणे कोणता दिलेला आहे. 26 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 लपविणे किंवा झाकणे. म्हणजे जी ओरिजिनल गोष्ट असते यामध्ये मित्रांनो ती झाकवलेली असते, म्हणजे काय म्हणतात त्याला हाईड केल्याचा प्रयत्न केलेला असतो यामध्ये, आणि जी दुसरी गोष्ट त्याला पुढे आणलेलं असतं है ना. हे हृदय नसे, म्हणजे बघा हे हृदय नसे परीस थंडील दगदगलेले किंवा धगधगते असं इथं म्हणू शकतो आपण. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 2 आपण होती अलंकार. जेव्हा उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे ठामपणे सांगितलं जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. 28 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. 28 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे 1 आपण होती अलंकार. एखादी साधी गोष्ट किंवा घटना खूप फुगून चढवून वाढवून सांगितली जाते
तेव्हा कोणता अलंकार होतो? 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो 2. अतिशयोक्ती अलंकार. तुझे घर एवढे उंच आहे की त्याचे कौल चंद्राला लागतात. बघा इतकं उंच घर आहे बघा, कुणाचं घर आहे काय माहिती. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 2. अतिशयोक्ती अलंकार. ठीक आहे. चला 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी मित्रांनो, निसर्गातील निर्जीव वस्तूवर मानवी भावनांचे किंवा हालचालींचे आरोपण केले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? बघा मित्रांनो, तुम्ही जर मागचे लेक्चर केले असेल तर तुम्ही इथे या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकता. ठीक आहे. आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही माझ्या काय म्हणतात त्याला PDF मध्ये जा, तिथे तुम्हाला याचं उत्तर भेटणारच. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कुटुंब वत्सल इथे हा फणस, कटी खांद्यावर घेऊन बाळे. है ना, म्हणजे 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता 2. चेतना गुणोक्ती. ठीक आहे. चलो, एखाद्या व्यक्तीची किंवा प्राण्याची हुबेहूब किंवा स्वाभाविक वैशिष्ट्ये वर्णन करणारा अलंकार कोणता? 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 2 म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. गणपतराव तंबाखू खात असताना डोळे मिचकावून डावा हात वर करायचे. बघा इथं फक्त व्यक्ती गणपतरावाचं जे आहे ना वर्णन थोडं चेंज केलेलं आहे. तो असं म्हणालेला आहे त्या पुस्तकामध्ये की गणपतवाणी विडी पिताना स्वतःचीच म्हणत असे की बांधिनी या जागी माडी वगैरे वगैरे असं किती म्हटलं आहे त्यामध्ये. पण तिथे फक्त गणपतराव सेम केलं आणि तिथे बिडी पण चेंज केली, इथं तंबाखू केलेलं आहे. तर या 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपला 1 म्हणजे काय? स्वभावोक्ती अलंकार. वरवर पाहता विरोध दिसतो पण प्रत्यक्षात मात्र विरोध नसतो अशा वर्णनाला कोणता अलंकार असं म्हणतात? 35 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 2 विरोधाभास अलंकार. जरी आंधळी मी तुला पाहत असे या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतो? बरोबर, म्हणजे काय सांगा? विरोधाभास अलंकार. 36 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका सामान्य विधानाच्या समर्थनासाठी विशेष उदाहरण देणे किंवा विशेष विधानावरून सामान्य सिद्धांत काढणे याला कोणता अलंकार असं म्हणतात? म्हणजे 37 नंबरचं मित्रांनो 2 अर्थांतरण्यास. बोधिले जन न म्हणिती काही शहाण्यास अधिक काय सांगावे या ओळीमध्ये कोणता अलंकार दडलेला आहे? 38 नंबर मित्रांनो 1 अर्थांतरण्यास. ज्याला उद्देशून बोलायचे आहे त्याला थेट न बोलता दुसऱ्या कोणाला तरी उद्देश बोलणे, लेकी बोले सुने लागे याला कोणता अलंकार म्हणतात? आहे ना. बघा 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे मित्रांनो, आहे ना. 29 नंबरचं 2 अन्योक्ती अलंकार. म्हणजे एकाला बोलायचं आणि दुसऱ्याला ते लागणार. म्हणजे आपण मध्ये तरी दुसऱ्या म्हणजे ज्या व्यक्तीला बोलायचं त्याच व्यक्तीला आपण न बोलता डायरेक्ट थेट न बोलता आपण दुसऱ्याचं मध्ये इथं वापर करतो. म्हणजे दुसऱ्या वस्तूचा व्यक्तीचा इथं वापर केला जातो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. इथे फुलांना मरण आले. काय आले बघा? इथे फुलांना मरण आले, काट्यांना आयुष्य लाभले या ओळीमध्ये माणसाच्या स्वभावावर भाष्य करताना कोणता अलंकार वापरला आहे? 40 नंबरचं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो 1 अन्योक्ती अलंकार. वरवर पाहता स्तुती वाटते पण आतून निंदा असते, है ना, किंवा निंदा वाटते पण स्तुती असते त्याला कोणता अलंकार म्हणतात? बघा थोडंसं कन्फ्युजन केलेलं आहे यामध्ये, है ना. म्हणजे व्याजस्तुती. वरवर पाहता स्तुती म्हणजे विरोधाभास अलंकारसारखं, वरवर पाहता विरोध, है ना, विरोधवरून विरोधाभास अलंकार. आणि वरवर पाहता स्तुती म्हटलं तर मग व्याजस्तुती अलंकार. ठीक आहे. थोडंसं शब्दांचं बदल आहे, बाकी काहीच नाही, बाकी सर्व सोपं आहे. काय तुमची हुशारी, गणितात चक्क 0 गुण मिळवले या वाक्यातील कोणता अलंकार? 42 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इथं 1 व्याजस्तुती. म्हणजे बघा स्तुती केली पण काय केलं, थोडी वेगळ्या पद्धतीची स्तुती केली. म्हणजे आपण त्याला इथं म्हणू शकतो की इथं सरळ सरळ त्यांचे डायरेक्ट न बोलता वेगळ्या शब्दांचा वापर केला, स्तुती नाही केली इथं खरं म्हणजे. ठीक आहे. चलो, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ते अप्रत्यक्ष किंवा वेगळ्या पद्धतीने सांगणे त्याला काय म्हणतात सांगा मित्रांनो? 43 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो इथं. 43 नंबरचं उत्तर आहे पर्याययुक्ती. म्हणजे बिनभाड्याच्या घरात राहणे असं म्हणू शकतो आपण त्याला, आहे ना. किंवा मग सरकारचा जवाई होणे हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो पर्याययुक्ती. म्हणजे सरकार जवाई म्हणजे काय, त्याला नोकरी लागणे किंवा त्याचं खूप सारं त्याला सुखसुविधा मिळणं, आहे ना. आणि बिनभाड्याच्या घरात राहणं म्हणजे काय, सरळ सरळ तुरुंगात जाणे अशा प्रकारे. ठीक आहे. चलो, पर्याययुक्ती अलंकाराचं उत्तर आहे मित्रांनो नेक्स्ट 44 नंबर. त्याचे वडील शासकीय पाहुणचार घेत आहे. म्हणजे बघा म्हणजेच कुठे जेलमध्ये आहे ना. तर 44 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 1 म्हणजे काय पर्याययुक्ती अलंकार. वाक्यातील कल्पना कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून अधिक परिणाम साधला जातो तेव्हा त्यास कोणता अलंकार म्हणतात? बघा इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, चढत्या किंवा उतरत्या क्रमानं. म्हणजे आपलं 45 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो 1 म्हणजे सार अलंकार. आधीच मरकट तशातही मद्य प्याला त्यात त्याला विंचू चावला. म्हणजे काय, अशा विधानामध्ये कोणत्या प्रकारची काय म्हणतात रचना आहे बघा यामध्ये ना. 46 नंबरचं आहे आपलं 1 उत्तर म्हणजे काय सार अलंकार. 47 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय मनात निर्माण होतो आणि तो शेवटपर्यंत दूर होत नाही त्याला कोणता अलंकार असं म्हणतात? 47 नंबरचं प्रश्नाचं उत्तर द्या ससंदेह अलंकार.
कोणती ही वदन की चंद्रमा या ओळीतील कोणता अलंकार आहे बघा. म्हणजे कन्फ्युजन यामध्ये त्यांचं वाढलेलं आहे. म्हणजे ससंधी अलंकार. उपमा अलंकारामध्ये खालीलपैकी कोणता साम्यवाचक भेद येत नाही. म्हणजे काय, 49चं उत्तर आहे जणू. आणि शेवटचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नयन कमळा सम सुंदर या ओळीतील कमळ हे व्याकरणदृष्ट्या काय आहे बघा. म्हणजे काय, उपमान आहे. मित्रांनो, तुम्हाला मी यामध्ये जे एक भ्रांतिमान अलंकार आणि ससंधी अलंकाराबद्दल थोडीशी माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला म्हणजे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन तुमच्यामध्ये राहायला नको. ससंधी अलंकारामध्ये काय असतं मित्रांनो, की ज्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं, ज्यावेळेस आपण गोंधळून जातो आणि आपल्याला कळत नाही की कोणतं याचं काय म्हणता येईल, कोणतं याचं ओरिजिनल आहे किंवा कोणतं ओरिजिनल व्यक्ती आहे आणि कोणती खोटी आहे हे सांगता येत नाही. म्हणजे काय, ससंधी अलंकार. किंवा मी तुम्हाला एक ग्रेट एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर बघा, ज्यावेळेस समजा तुम्ही एखादी दोरी बघता, दोरी आहे ना, आणि तुम्हाला असं वाटतं की चला हा साप आहे ना, म्हणजे ॲक्च्युलीमध्ये काय असतं, दोरी असते आणि तुम्हाला वाटतं तो साप आहे, पण तुम्ही त्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही. तर इथे आपण याला म्हणू शकतो कोणता अलंकार, ससंधी अलंकार आहे ना. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी दोरी दिसली आणि तुम्ही ती साप समजून त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेता, म्हणजे त्याला मारता आहे ना, किंवा घाबरून पळता असंही म्हणू शकतो आपण. तर इथे असतं आपलं काय, भ्रांतिमान अलंकार. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला कन्फ्युजन वाढणे आणि त्याच्यावर ॲक्शन घेणे म्हणजे भ्रांतिमान अलंकार. आणि एखाद्या गोष्टीबद्दल कोणत्याही प्रकारचे फक्त तुम्हाला काय होतं, गोंधळ होतो, कन्फ्युजन होतं, इथे फक्त तुम्ही कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घेत नाही, हा आपला ससंधी अलंकार आहे ना. दुसरं ग्रेट एक्झाम्पल मी बऱ्याच वेळेस मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना क्लासमध्ये देत असतो. दुसरं उदाहरण जर द्यायचं जर झालं तरी मी तुम्हाला असं म्हणू शकतो, समजा एखादा व्यक्ती आहे श्याम आहे ना, श्याम चालला रस्त्याने आणि तुम्हाला वाटतं तो राम आहे ना, तो तुम्ही काय म्हणता, ए राम इकडे बघ आहे ना, तर तो राम तुमच्याकडे बघितल्यानंतर किंवा हे राम तुम्ही असा आवाज देता, तर त्यावेळेस तुम्हाला तो तुमच्याकडे बघतो आणि तो असतो श्याम. मग तुम्ही काय म्हणता इथं की अरे तो तर श्याम आहे, आम्हाला वाटलं राम आहे. म्हणजे तुम्ही काय त्याला आवाज दिला, पहिले तुमचं कन्फ्युजन झालं, म्हणजे तुम्हाला वाटलं तो राम आहे, तर तुम्ही त्याला आवाज दिला आणि तो असतो श्याम. इथे भ्रांतिमान अलंकार. आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की हा श्याम आहे, पण तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही, त्याला तसं तुम्ही जाऊ देता, म्हणजे सोडून देता, काही त्याला आवाज देत नाही, त्याला डिस्टर्ब करत नाही आहे ना, म्हणजे हा असतो ससंधी अलंकार. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगळ्या प्रकारचे तुम्हाला उदाहरण, चॅप्टरसहित प्रश्न आणि PYQ सिरीज मी लवकरच चालू करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनमोल एज्युकेशन किंवा अनमोल एज्यू अकॅडमी डाउनलोड करा. ह्या ॲपवरती तुम्हाला भरपूर सारे PDF वगैरे मिळणार आहेत. चला मित्रांनो, तोपर्यंत जय हिंद.